हॅलो ब्युटिफुल फ्रेंड्स. साराची आता बडबड सुरू होणार आहे. ती ऐकत ऐकत तुम्ही ड्रायफ्रूट कट करून घ्यायचेत. तुम्ही कसे आहात? आवाज टाकणार नाहीये आता, कळलं का? आवाज ओ ते म्यूटच होणार आहे असं. कसं? तसंच मला पाणी प्यायचंय. तिकडचं घेऊ शकते ना ग्लास वगैरे. ड्रायफ्रूट कट करून झाल्यानंतर पहिले तर आपल्याला रवा घ्यायचा. रवा किती वाटी सांग बरं? रवा किती वाटी? 1.5 वाटी रवा. 1.5 वाटी रवा. ठेवून घे. किती वाटी रवा घ्यायचा आहे? 3 वाटी. दीड वाटी. 1.5 वाटी रवा. ओके, 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ. कशाचं पीठ? गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ आणि 1 वाटी साखर. 1 वाटी साखर. आता 1 वाटी साखर. ओ माय गॉड, रेड सॉफ्ट. आता ह्याच्यामध्ये दही 1 वाटी. दही 1 वाटी मिक्स करायचं. खराब झालं. मिक्सरला फिरवून. हे मिश्रण मिक्सरला फिरवून झाल्यानंतर असं पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि याच्यामध्ये दूध पावडर टाकायची आहे. दूध पावडर टाकून घेतलेली आहे. शिल्लक राहिलेली साराला पाहिजे होती तर तिला देऊन टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग पावडरचं प्रमाण बेकिंग सोड्यापेक्षा जास्त टाकायचं आहे आणि थोडासाच बेकिंग सोडा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि हे प्रॉपर असं हलवून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव झालं पाहिजे त्याच्यामध्ये बेकिंग सोडा. त्याच्यानंतर तेल टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. ते पण प्रॉपर असं मिक्स झालं पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्ण तेल बसलं पाहिजे. ते झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत किंवा ते टुटी फुटी आहे, टुटी फुटी डायरेक्ट टाकायची नाही आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मिक्स करून टाकायचं आहे, जेणेकरून ते मग वेगळं राहतं. असं त्याच्यामध्ये मिक्स नाही होत, चिटकत नाही थोडक्यात ते. असं सगळं त्याच्यात प्रॉपरली असं मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट वगैरे. मिक्स करून झाल्यानंतर याचं टेक्स्चर खूपच सुंदर दिसतं. हे तुम्ही बघा किती छान दिसतंय आहे. झालेलं मिश्रण असं केकच्या भांड्यामध्ये चांगलं असं ओतून घ्यायचं आहे प्रॉपर असं. आणि खाली असं टॅप पण करून द्यायचं आहे, जेणेकरून ते प्रॉपर सेट होईल. त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घ्यायचे, शिल्लक जे राहिलेले आहेत ते. टुटी फुटी टाकू शकता, आणखी जे आहे तुमच्यापाशी ड्रायफ्रूट ते सगळे टाकू शकता त्याच्यामध्ये. खूप सुंदर दिसतं हे बघा. ओव्हन प्रीहीटला लावून त्याच्यामध्ये 1-38 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. साराला तरी हा केक खूप आवडलेला आहे. तुम्ही कधी ट्राय करताय मग रवा केक?